देशाची परिस्थिती पुढच्या काळांमध्ये सक्षम करायची असेल, देशाला सुरक्षित ठेवायचे असेल तर सतर्क राहिले पाहिजे। सतर्क राहण्यासाठी सुद्धा भविष्याचा वेध घेत असताना आमच्या देशावर कोणी आक्रमण करण्याची हिम्मत करणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदराव यांनी व्यक्त केले। आज असलेल्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर हिंदराव यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले। यावेळी प्रमोद हिंदराव यांच्यासह माया कटारिया, विनोद भोईर, प्रमोद खरात, रश्मी कोलते, रेखा सोनवणे, उदय जाधव, भगवान साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते। केंद्र सरकारच्या गृह खात्याचे अभिनंदन करत 1972 नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या देशामध्ये आपले काही भागांमध्ये त्यांचा निषेध करत असताना कुठल्याही नागरिकाला या पुढच्या काळामध्ये कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेत सरकार, राज्य सरकार घेत आहे आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। नागरिक संरक्षणाच्या माध्यमातून सतर्क राहण्याचा इशारा प्रत्येकाला दिलेला आहे। भारताच्या संरक्षणासाठी सर्व विद्यार्थ्यांना सैनिक प्रशिक्षण दिले पाहिजे, असे हिंदराव यांनी सांगितले। ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी या परिसरामधून मुंबईला पाणी जाते, परंतु काही वेळेला आमच्यावर अन्याय होतो। म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये महिलांच्या डोक्यावरील हंडा दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रमोद हिंदराव यांनी स्पष्ट केले। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की देशाचे पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी साहेब यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे आणि उद्या बुधवारी या ठिकाणी मॉकड्रिलचा कार्यक्रम पूर्ण भारतामधल्या आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या 16 शहरामध्ये या ठिकाणी प्रेझेंटेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे। या देशाची परिस्थिती या पुढच्या काळामध्ये सक्षम आम्हाला करायची असेल, संरक्षित ठेवायची असेल तर सतर्क राहिलं पाहिजे आणि सतर्क राहण्यासाठी सुद्धा पुढचं भविष्याचा वेध घेत असताना आमच्या देशावर कोणी आक्रमण करण्याची हिम्मत करणार नाही आणि त्याची तजवीज करण्यासाठीच, सतर्क राहण्यासाठीच प्रशिक्षण देण्याचं केंद्र सरकारच्या गृह खात्याने ठरवलं। त्या गृह खात्याचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। 72 नंतर पहिल्यांदाच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या देशामध्ये आपल्या काश्मीर भागामध्ये जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करत असताना कुठल्याही नागरिकाला या पुढच्या काळामध्ये कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी केंद्र सरकार, राज्य सरकार घेते आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू। सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून, नागरिक संरक्षणाच्या माध्यमातून सतर्क राहण्याचा इशारा प्रत्येकाला दिलेला आहे आणि मी मगाशी त्याचा उल्लेख केला। इस्रायलच्या धर्तीवर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सेल्फ प्रोटेक्शनसाठी, भारताच्या संरक्षणासाठी या भारतामधल्या सर्व विद्यार्थ्यांना हे आपले सैनिकी प्रशिक्षण देणं, 1 वर्षाचा कंपल्सरी कोर्स करणं गरजेचं असं मला वाटतं आणि तसा पत्रव्यवहार देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना मी करणार आहे आणि मला खात्री आणि विश्वास आहे 24 तारखेला मी त्याच्या संदर्भात उहापोह केला होता आणि योगायोगानं काल पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाकडनं घोषणा केली गेली तर या पद्धतीचं आपल्याला मॉक ड्रिलचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आणि मला विश्वास आहे की या पुढच्या काळामध्ये आता भारताला जर आपल्याला सक्षम करायचं असेल तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। पहिले राष्ट्र, नंतर राज्य, नंतर जिल्हा, नंतर तालुका, नंतर गाव। डोक्यावरचा हंडा उतरलाच पाहिजे। याचं कारण असं, वर्षानुवर्ष आम्ही 50 वर्ष या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामधल्या मुरबाड तालुका असेल, शहापूर असेल, कल्याण असेल, या परिसरामधनं भिवंडी असेल, या परिसरामधनं पाणी मुंबईला जातं, परंतु काही वेळेला आमच्यावर अन्याय होतो। म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये माझ्या महिला भगिनी असेल, माझी बहीण असेल, माझी युवती असेल, हिला या पुढच्या काळामध्ये डोक्यावरचा हंडा आम्हाला उतरायचे आणि घरोघरी नळाद्वारे पाणी योजना केंद्र आणि राज्य सरकारने केली पाहिजे असं आम्ही राज्य सरकार हो आमचं महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही घटक आहोत। त्याच्यासाठी आम्ही आग्रह धरून कुठल्याही परिस्थितीमध्ये पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही हा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही। जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, नगरपंचायतच्या असेल किंवा महापालिका क्षेत्रात असेल त्या ठिकाणी सुद्धा घरोघरी नळ पाणी योजना आपण करायचा विचार करतोय। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, चलो खेडे गाव की ओर, जसे महात्मा गांधींचं वाक्य होतं, आता खेडेगावातली माणसं शहरात यायला लागलेत। आता शहरालाच
शहरातली माणसं जी इथे आहेत, वस्ती वाढत चाललेत, तर खेड्याला शहराचं रूप द्या. नागरी सुविधा सुद्धा ग्रामीण भागामध्ये आपल्याला पुरवाव्या लागतील. 5-5 माळ्याच्या इमारती झाल्यात, तिथं पाण्याचं नियोजन नाही, रस्त्याचं नियोजन नाही, गटारीचं नियोजन नाही, सांडपाण्याचं नियोजन आहे. आणि म्हणून राज्य सरकारने या पुढच्या काळामध्ये ग्रामीण भागातले जे गावं जे आहेत नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये, त्यांना सुद्धा गावची जी शहरं झालेली आहेत त्या शहराला चांगल्या प्रकारच्या सुविधा राज्य आणि केंद्र सरकारने दिल्या पाहिजे असा मी आग्रह धरणार. स्थानिक स्वराज्यापासून अशी सुद्धा चर्चा आहे की अजित पवार गट आणि एकनाथ नाही, तसं काहीच नाही, तसं काहीच नाही. प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आणि हक्क आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे कदाचित मगाशी त्याचा उल्लेख मी केला. तसं काही नाही, आम्ही सर्व एकत्र आहोत. कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष आणि कोणाच्याबद्दल आकस अजिबात बाळगलेला नाही. त्यामुळे तसं काय होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या सोबत आहोत. एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही आहोत. अजितदादा सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेत. आणि अजित पवार जसं एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत, तसं एकनाथ शिंदे सुद्धा अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आहेत. त्यामुळे तसं काय अजिबात बाळगायचं कारण नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की आता कार्यकर्त्याची निवडणूक आली तर त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीला बळ देण्याचं काम आमचे नेते करतील अशा प्रकारचा विश्वास मला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुप्रीम कोर्टाने ठरवल्याप्रमाणे 4 महिन्याच्या आत म्हणजे सरासरी सप्टेंबरमध्ये होतील. त्यामुळे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी महायुतीच्या माध्यमातून लढवायचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रचंड असं बहुमत आम्हाला महानगरपालिकेच्या अगोदर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आम्हाला मिळालं असल्यामुळे राज्याचं नेतृत्व काय निर्णय घेत आहे मला माहीत नाही. परंतु आमच्या राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांना चांगली समज आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम ठाणे जिल्ह्यामध्ये ते करतील आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकाला सामोरे जाणार आहोत. आम्ही यशस्वीरित्या ठाणे असेल, भिवंडी असेल, पालघर असेल, वसई असेल, विरार असेल, नालासोपारा असेल, ही उल्हासनगर असेल, ज्या महानगरपालिका आहेत, मीरा भाईंदर असेल, त्या महानगरपालिका, जिल्हा परिषद ठाणा असेल, पालघर असेल, या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि माझे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब आणि देशाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेबांची सुद्धा तशाच प्रकारची इच्छा आणि मनीषा आहे आणि त्याला मला वाटतं सगळ्यांचाच दुजोरा राहील. धन्यवाद.